चला तर मंडळी, तुम्ही आणखीनही पोह्यांचा फक्त नाश्त्यापुरताच वापर करता का? तर मी आज तुम्हाला एक वाटी पोह्यांमध्ये पोटभरीचा तसाच प्रवासासाठी टिफिनसाठी होणारा झटपट पदार्थ दाखवणार आहे. त्यासाठी आपण एक वाटी पोहे बाउलमध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. हाताने थोडेसे पाण्यामध्ये व्यवस्थित असे हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर जे काही खराब पाणी निघेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर पाहू शकता, भरपूर असं खराब पाणी आपल्या पोह्यांमध्ये निघलेलं आहे. संपूर्ण पाणी काढून टाकलं. त्यानंतर आता आपल्याला पोह्यांमध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे पाण्याचं प्रमाण मात्र थोडं कमी ठेवायचं. तर पहा, पोहे बुडतील इथपर्यंतच पाणी ठेवायचं. पोहे बुडतील म्हणजे पोह्याच्या वरती अजिबात पाणी येऊ द्यायचं नाही. तर हाताने पोहे त्या पाण्यामध्ये असे डीप करून ठेवायचे आहे. पोहे अगोदरच भिजलेले आहेत, त्यामुळे यामध्ये जास्तीचं पाणी ठेवायचं नाही. अशा पद्धतीने पाण्यामध्ये पोहे डीप करून ठेवले. त्यानंतर साईडला ठेवून देऊया. पूर्वतयारी करून घेऊया. त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तो बारीक आणि पातळ असा चिरून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ ना कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या ह्या युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात. तसंच तुम्हाला माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर आर के फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचे बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. कोथिंबीर, हिरवी मिरची देखील कट करून सर्व साईडला ठेवून दिलं. आता पोह्याला 5 मिनिटं झालेली आहेत. पोहे छान भिजले गेलेत. तर लगेचच हाताने कुस्करवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला पोहे हाताने कुस्करवून घ्यायचे आहे. तर एकदम बारीक असे पोहे करून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये आपल्याला पोहे अखंड ठेवायचे नाही किंवा अर्धले सुद्धा करायचे नाही. एकदम छान असे कुस्करवून पिठासारखं त्याला तयार करून घ्यायचं आहे. पोहे अगदी हाताने सहज इझिली मॅश होतात. त्यानंतर मॅश केलेल्या पोह्यांमध्ये अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया. तसंच पाव चम्मच इतकी हळद घालून घेतली. पाव चम्मच इतके जिरे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा चम्मच इतका ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे हा पदार्थ खरंच खूप सुरेख लागतो, कारण ओव्याचा फ्लेवर इतका सुंदर लागतो ना या पदार्थामध्ये. त्यामुळे आवर्जून ओवा टाका आणि त्यामुळे पचण्यासाठी सुद्धा पदार्थ सोपा जड जात नाही. त्यानंतर चवीपुरतं मीठ व 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये घालून घेतलेले आहे. तिळामुळे या पदार्थाची चव आणखीनच वाढते. त्यानंतर ज्या आपण 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या देखील टाकून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली कट केलेली. तसंच आपण जो मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला होता तो देखील यामध्ये घालून घेऊया. हे सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर लागेल असंच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चमच्याने मिक्स करता येत असेल तर तुम्ही चमच्याने देखील मिक्स करू शकता, परंतु हाताने हे मिक्स केल्यानंतर या पिठाला छानसं बाइंडिंग येतं. यामध्ये आपण जे काही बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि पोहे घातलेले आहेत हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला हे हाताने अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सांगायला आवडेल मला की हा पदार्थ अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये तयार होतो आणि झटपट तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. मुलांच्या टिफिनला आपल्याला रोजच काय द्यायचं असा सुद्धा प्रश्न पडतो किंवा आठवड्यातून नाश्त्याला काय बनवायचं अशा वेळेला सुद्धा हा पोटभरीचा पदार्थ बनवू शकता. पीठ इकडे मळून झालं की आपल्याला इथे लागणार आहे मस्त असं पांढरे शुभ्र कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा कापड नसेल तर तुम्ही इथे एखादा रुमालाचा वापर करू शकता किंवा बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला त्या फडक्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण पाणी टाकल्यामुळे आपले जे काही थालीपीठ आपण थापणार आहोत हे थालीपीठ आपलं त्या फडक्याला अजिबात चिटकत नाही. त्याचा रिझल्ट मी तुम्हाला पुढे दाखवेलच, पण पाणी टाकून त्यावरती हे थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठ अगदी झटपट थापल्या जातं आणि भाजणीपेक्षाही उत्तम चवीचं हे थालीपीठ तयार होतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता. कुठलाही तामझाम नाही जास्तीचं, म्हणजे तुम्हाला यासाठीची भाजणी किंवा वेगळी जास्त पिठंही लागत नाहीत. घरात असणाऱ्या अवेलेबल पिठापासून तयार होतं. इकडे मी तवा लगेचच गरम व्हायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाला की तेलाने ग्रेस करून घ्या आणि त्यावरती हे थालीपीठ टाकून घ्या. तर थालीपीठाला आपण खालच्या फडक्याला पाणी लावल्यामुळे पहा, अजिबात हे थालीपीठ कुठेही
चिकटलेलं नाही. इतका भारी रिझल्ट आहे. त्यामुळे पाणी टाकल्यानंतरच आपल्याला त्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही आपण छेद तयार करून घेतले होते त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटे हे थालीपीठ एका साईडवरती आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. 3 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. आता वरच्या साईडने देखील थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थोडं ते तेल यामध्ये गेलं की लगेचच आपल्याला हे थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. तर किती सुंदर आणि सुरेख कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अहो काय करता त्या भाजणीच्या थालीपीठाला एवढा आपल्याला कुटाणा करून सुद्धा इतक्या चवीचं थालीपीठ बनत नाही. हे एक फक्त पोह्यांपासून आणि घरातल्या अवेलेबल साहित्यापासून बनवलेलं थालीपीठ इतकं चविष्ट आणि रुचकर लागतं ना, तर रोज तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. प्रवासामध्ये 2 दिवस आरामात हे थालीपीठ टिकतात. त्यामुळे तुम्ही हे प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला मुलांच्या टिफिनला काय द्यायचं असा प्रश्न पडत असेल, तर अशा वेळेला मुलांच्या टिफिनला सुद्धा हे थालीपीठ बनवून देऊ शकता. मुलांची कुठलीही तक्रार येणार नाही. इतके चविष्ट होतात की त्यांना उलट आवर्जून आवडतील आणि आठवड्यातून 3 वेळा तरी बनवायला सांगतील. इतका जबरदस्त लागतात. थालीपीठ भाजून झालं की काढून घेऊया. आता याच पद्धतीने बाकीचे सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे. तर गरमागरम हे थालीपीठ बनवून खायला खूपच छान लागतात. त्यामुळे मी इथे गरमागरम 2च थालीपीठ सध्या तरी बनवून घेतलेले आहेत. तर दुसरंही थालीपीठ सेमच पद्धतीने तव्याला तेल लावायचं आणि त्यावरती फडक्याने टाकून घ्यायचं आणि फडकं सेम पद्धतीने उचलवून घ्यायचं. त्यानंतर छेदवामध्ये सेम पद्धतीने थोडं थोडं तेल सोडून घ्या आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ देऊन घ्या. सेम पद्धत आहे, सेम प्रोसेस आहे. सगळे याच पद्धतीने बनवून भाजून घ्यायचे आहे. खरंच खूप सुरेख होतात, सुंदर होतात, अप्रतिम होतात. चव तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही, इतकी मस्त होते. मला सुद्धा सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण मी जेव्हा ही रेसिपी ट्राय केली ना, तेव्हा मला ती प्रचंड आवडली आणि त्यामुळेच मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. म्हणूनच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी ज्या की टिफिनसाठी रेसिपी शोधत असतात, मुलांच्या नाश्त्यासाठी शोधत असतात, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. नक्की बनवा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. जर आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक झाले पाहिजे, तसेच सबस्क्राईब झाले पाहिजे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील झाला पाहिजे. आता व्हिडिओ शेअर कुठे करायचा? अहो तुमच्या मित्रपरिवार आहेच की. यावरून तर लक्षात येईल की तुमचा मित्रपरिवार किती मोठा आहे. तुम्ही जेवढा व्हिडिओ शेअर कराल ना, तेवढा तुमचा परिवार मोठा असणार. तर चला पटापट हा व्हिडिओ शेअर करा आणि मस्त हे थालीपीठ बनवा आणि एन्जॉय करा. रेसिपी नक्की आवडली असणार आहे. त्यामुळे जाता जाता लाईक आणि आपल्या आर.के. फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढील सुद्धा अशी धमाकेदार रेसिपी पाहता येईल. चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. धमाकेदार मजेशीर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. लगेच करून घ्या, कारण तुमच्यासाठी नवनवीन युनिक रेसिपी आपण शोधून घेऊन येणार आहोत. त्यामुळे पटकन आर.के. रेसिपी फूड चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह.